नमस्कार। आज चैत्र शुक्ल दशमी शके 1936 सादर करत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। जिल्ह्यातील मतदार संख्येत 2 लाखांनं वाढ। ज्या मतदारांना ओळखपत्र मिळणार नाही अशा मतदारांनाही मतदार सहाय्यक कक्षाच्या आधारे मतदान करता येणार आणि हवेतील उष्मा वाढल्यानं पशुपक्ष्यांनाही उष्माघाताचा त्रास। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी। ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी। आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी। ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या। ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com। नमस्कार मंडळी, दर रविवारी पाहायला विसरू नका। नमस्कार मंडळी, आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ज्या मतदारांना मतदान ओळखपत्र मिळणार नाही अशा मतदारालाही मतदान करता येणार आहे। एका पत्रकार परिषदेत उपजिल्हा निवडणूक अधिकारी माधवी सरदेशमुख यांनी ही माहिती दिली। सध्या मतदारांना छायाचित्रासह ओळखपत्र वाटण्याचं काम सुरू आहे। काही जणांना कोणत्या ना कोणत्या कारणानं ही ओळखपत्र मिळालेली नाहीत, तरी सुद्धा मतदान केंद्रावरील मतदार सहाय्यता कक्षातून मतदाराला आपलं मतदान ओळखपत्र घेऊन मतदान करता येईल असं सरदेशमुख यांनी सांगितलं। ज्यांच्या ओळखपत्रावर छायाचित्र नसेल अशा मतदाराला निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 11 ओळखपत्रांद्वारे मतदान करता येईल। यामध्ये पारपत्र, विविध शासकीय कार्यालयातून दिली जाणारी ओळखपत्र, बँक, टपाल पासबुक, पॅन कार्ड, आधार कार्ड, स्मार्ट कार्ड अशी विविध 11 ओळखपत्र दाखवून मतदान करता येऊ शकेल असं सरदेशमुख यांनी सांगितलं। ज्यांची नावं वगळली गेली आहेत किंवा जे मतदार तपासणीच्या वेळी उपलब्ध होऊ शकले नाहीत अशा मतदारांनाही मतदान केंद्रावर 17 क्रमांकाचा अर्ज भरून मतदान करता येईल। मात्र यासाठी मतदाराची सही आणि त्याच्या अंगठ्याचा ठसा त्याला द्यावा लागेल असं माधवी सरदेशमुख यांनी सांगितलं। मतदार यादीमध्ये नोंदणी झालेल्या मतदाराला मतदानापूर्वी 5 दिवस आधी छायाचित्र असलेल्या मतदान स्लिपचं वाटप केलं जाणार असून या स्लिपच्या मागे मतदाराला आवश्यक त्या सूचनाही देण्यात आल्या असल्याचं सरदेशमुख यांनी सांगितलं। सध्या हवेतील उष्मा वाढू लागला असून त्याचा त्रास मनुष्य प्राण्यालाच नव्हे तर पशुपक्ष्यांनाही होत असल्याचं दिसून येतंय। ठाणे ऐरोलीमध्ये एक घार आणि एका कोकिळेला तीव्र उष्माघात झाला। या उष्माघातामुळे घार आणि कोकिळा जमिनीवर पडल्या होत्या आणि कावळ्यांनी या घार आणि कोकिळेला लक्ष्य केलं होतं। ठाण्यातील मिडबंदर परिसरातील रस्त्यावर मंगळवारी उष्माघातामुळे एक घार जमिनीवर पडली। ही माहिती सर्पमित्र असलेल्या अभय मालेगावकर यांनी पक्षीमित्र असलेल्या ज्ञानेश्वर शिरसाट यांना कळवली। ज्ञानेश्वर शिरसाट यांनी त्वरित धाव घेऊन या घारीला घरी आणलं, तिच्यावर जुजबी उपचार केले, तिला पाणी आणि खायला दिलं। आता घार पूर्णपणे बरी झाली असून तिला आज संध्याकाळी पुन्हा आकाशात सोडण्यात आलं। पूर्ण वाढ झालेली ही घार आहे। घार अतिशय उंचावरून उडते, त्यामुळे घारीला उष्माघाताचा त्रास सर्वात आधी होतो। उष्माघात झाल्यावर घार बेशुद्ध होते आणि हळूहळू येऊन खाली पडते। खाली पडल्यावर कावळे अशा घारींना लक्ष्य करतात असं शिरसाट यांनी सांगितलं। ऐरोली स्टेशन समोरही एक कोकिळा अशीच उष्माघातानं पडली होती, तिच्यावरही शिरसाट यांनी उपचार करून काल तिला पुन्हा आकाशात उडण्यासाठी सोडून देण्यात आलं। जिल्ह्यातील 4 लोकसभा मतदारसंघांमध्ये सर्वात जास्त उमेदवार ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये तर सर्वात कमी उमेदवार पालघर लोकसभा मतदारसंघात आहेत। जिल्ह्यातील 4 लोकसभा मतदारसंघात अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत 100 अर्ज दाखल झाले होते, त्यापैकी 17 अर्ज छाननीमध्ये बाद झाले। त्यामुळे ठाणे लोकसभा मतदारसंघात 33, कल्याण लोकसभा मतदारसंघात 21, भिवंडी लोकसभा मतदारसंघात 16, पालघर लोकसभा मतदारसंघात 14 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते। काल अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता।
एकूण 4 लोकसभा मतदारसंघात काल 16 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले। त्यामुळे ठाणे लोकसभा मतदारसंघात 26, कल्याण लोकसभा मतदारसंघात 18, भिवंडी लोकसभा मतदारसंघात 13 तर पालघर लोकसभा मतदारसंघात 10 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले आहेत। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा। ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा। अगं ए गौरे, आज मतदानाचा दिवस आहे ना, चल ना मग मतदानाला। ए चल, चला चला। काय कुठे निघाला तेवढ्या सगळ्या जणी? आम्ही मतदान करायला निघालो आहोत। महिलांनी जास्तीत जास्त प्रमाणात मतदान केलेच पाहिजे आणि आता महिला मागे राहणार नाहीत। ठेवा तुमच्यापाशी, पण मत कोणाला द्यायचं कळलं ना? आम्हाला पैसे नकोत। एवढा स्वाभिमान का नसावा? आम्ही जागृत मतदार आहोत। चला ग। कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता मतदान करा। श्रीस्थानक वाहिनी, ठाण्याची स्वतःची वाहिनी। ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटकं याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी। आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी। ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या। ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com। डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल। आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीची ही सुविधा। डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वेपथ, ठाणे। 65 वर्षांची निरंतर सेवा। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाण्यातील आराधना चित्रपटगृहाजवळ असणाऱ्या मुथूट कंपनीमध्ये भर दिवसा दरोड्याचा प्रयत्न झाल्यानं खळबळ उडाली। दुपारी 3 ते 3:30च्या सुमारास मुथूट कंपनीच्या कार्यालयात चाकू कोयता घेऊन 4 व्यक्ती शिरल्या आणि त्यांनी कर्मचाऱ्यांना धमकावलं। पण हा आरडाओरडा ऐकून खाली असलेल्या लोकांना संशय आला आणि ही मंडळी कंपनीकडे धावली। लोक आलेली पाहून या चौघांपैकी 2 जणांनी पळ काढण्यात यश मिळवलं, मात्र इतर दोघांना जमलेल्या लोकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं। या चोरट्यांनी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना कुलूप बंद केलं होतं। अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी या कर्मचाऱ्यांची सुटका केली। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं कार्यालयही याच इमारतीत आहे। या परिसरात मोठा बंदोबस्त दिसल्यामुळे विविध अफवांचं पेव फुटलं होतं। ठाणे जिल्ह्यामध्ये आदर्श आचारसंहिता प्रकरणात 24 तक्रारी दाखल झाल्या असून आतापर्यंत 7,35,000ची मालमत्ता हस्तगत करण्यात आली आहे। उमेदवारांच्या खर्चावर देखरेख ठेवण्यासाठी प्रत्येक मतदारसंघात 29 पथकं नेमण्यात आली आहेत, तर आयकर खात्यानेही 4 पथकं देखरेखीसाठी ठेवली आहेत। विधानसभेच्या 24 मतदारसंघात 24 दक्षता पथकं असून प्रत्येक मतदारसंघात 3 याप्रमाणे 72 भरारी पथकं नियुक्त करण्यात आली आहेत। त्याप्रमाणेच 24 मतदारसंघात व्हिडिओ सर्व्हेलन्सही ठेवण्यात आलाय। ठाणे जिल्ह्यामध्ये परवाना प्राप्त 7,334 परवानेधारक असून त्यांच्याकडे 3,114 शस्त्र जमा करण्यात आली आहेत। महाराष्ट्रातील एक जागृत स्थान, असंख्य भक्त भाविकांची कुलस्वामिनी असलेल्या लोणावळा येथील एकवीरा देवीचा उत्सव मोठ्या जल्लोषात संपन्न झाला। चैत्र शुक्ल सप्तमीला एकवीरा देवीचा अभिषेक आणि विधिवत पूजा करून आरती तसंच सुवर्णालंकारांनी शृंगार करून एकवीरा देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष अनंत तरे आणि हेमलता तरे यांच्या हस्ते देवीची पूजा झाली। तर सकाळी अत्यंत सुबकरित्या कलाकुसरीनं तयार करण्यात आलेल्या चांदीच्या पालखीतून एकवीरा देवीची पालखी काढण्यात आली। या पालखी सोहळ्यात 1.5 ते 2 लाख भाविक उपस्थित होते। पालखी सोहळ्यापूर्वी दादूस आलारे या नामवंत कोळी आगरी गीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला। चैत्र शुक्ल अष्टमीला देवीचे मानकरी चौल आगरगावचे आगरावकर आणि पेंडचे वासकर यांच्या हस्ते देवीच्या तेलवणाचा कार्यक्रम संपन्न झाला।
चैत्री यात्रेत भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून देवस्थानातर्फे विविध सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या। त्याचप्रमाणे यंदा प्रथमच मंदिरातील धार्मिक कार्यक्रम, पूजा, अभिषेकाची आणि मंदिर परिसरातील दृश्य थेट गड पायथ्याजवळ प्रक्षेपित केली जात होती। पदयात्रींकरता दर्शनाची वेगळी रांग करण्यात आली होती। ठाणे जिल्ह्यामध्ये गेल्या 63 दिवसात मतदारांच्या संख्येत 2,07,471 न वाढ झाली आहे। उपजिल्हा निवडणूक अधिकारी माधवी सरदेशमुख यांनी काल एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। ठाणे जिल्ह्यामध्ये 31 जानेवारी पर्यंत 70,61,377 मतदारांची नोंद झाली होती। त्यानंतर मतदार नोंदणीसाठी झालेल्या मोहिमेत 1 फेब्रुवारी पासून 5 एप्रिल पर्यंत म्हणजे नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या तारखेपर्यंत मतदारांची नोंदणी करण्यात आली। या दरम्यान 2,07,471 मतदारांची नोंदणी झाली आहे। त्यामुळे ठाणे जिल्ह्यामध्ये आता मतदारांची संख्या 72,70,748 झाली आहे। जिल्ह्यामध्ये 8,044 मतदान केंद्र यासाठी निर्माण केली जाणार असून 46,782 मतदान कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचं माधवी सरदेशमुख यांनी सांगितलं। प्रत्येक मतदान केंद्रावर मतदार सहाय्यता कक्ष निर्माण केला जाणार असून या सहाय्यता कक्षातून मतदाराला हवी ती माहिती मिळू शकेल।